नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट मध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील एपिसोड मध्ये आपण विक्रमादित्य राजा सर्वांची राक्षसापासून कशा प्रकारे सुटका करतो हे ऐकले. आजच्या एपिसोड मध्ये आपण वाईट वर्तनाची स्त्री कशी शापमुक्त होते हे ऐकूया. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला तेव्हा 12वी पुतळी शृंगारकलिका जिवंत झाली व त्याला सामोरी जाऊन म्हणाली, राजा, हे सिंहासन विक्रमाचे आहे. त्याच्यासारखे शौर्य, उदारपणा वगैरे सारखे गुण अंगात असतील तरच ह्यावर आरूढ होण्याचा अधिकार प्राप्त होईल, नाहीतर नाही. ह्यावर भोजराजा म्हणाला, मला त्याच्या शौर्याची व उदारपणाची हकीकत सांग. तेव्हा शृंगारकलिका कथा सांगू लागली. विक्रम त्याच्या उज्जयिनीत राज्य करीत असताना त्याच्या राजधानीत भद्रसेन नावाचा श्रीमंत व्यापारी आपल्याजवळ अपरिमित धन बाळगून होता. तो इतका संपन्न होता, पण त्याने धनाचा कधी अपव्यय केला नाही. त्याला पुरंदर नावाचा मुलगा होता. तो नुकताच वयात आला होता. पुढे भद्रसेन मृत्यू पावला. त्याची सर्व संपत्ती पुरंदराच्या हाती आली. तो तरुण असल्याने आपल्या वयाच्या अनुरोधाने चैनीत राहू लागला व साठवलेल्या संपत्तीची उधळपट्टी करू लागला. त्याला धनद नावाचा एक मित्र होता. तो पुरंदराला म्हणाला, बाबा रे, तू व्यापाराचा मुलगा, पण धन हाती येताच एखाद्या क्षत्रिय कुमाराप्रमाणे उधळमधळ करीत आहेस. हे योग्य नाही. हे काही वाणीपुत्राचे लक्षण नाही. वाण्याच्या मुलाने धन मिळवावे व साठवावे. कवडीचाही व्यर्थ खर्च करू नये. संकटाच्या वेळी साठवलेले धनच मनुष्याला उपयोगी पडते. म्हणून दूरदर्शी मनुष्याने धन संपादन करावे व साठवावे. म्हणतातच की भावी संकटाशी सामना करण्याकरता मनुष्याने धनाचा संचय करून ठेवावा. मात्र पत्नीच्या रक्षणार्थ सर्व धन खर्च करण्यास मागे पुढे पाहू नये आणि स्वतःवर जर संकट प्रसंग ओढवला तर पत्नी किंवा द्रव्य यांची पर्वा न करता सर्व खर्च करावे. धनदाचे हे बोलणे ऐकून पुरंदर हसून म्हणाला, भविष्य काळात उपयोगी पडावा म्हणून धनाचा संचय करण्याकरता वर्तमान काळी श्रम करावे हा विचार मला मूर्खपणाचा वाटतो. लोभी माणूस केरसुणीसारखा असतो. जागोजाग पसरलेले दाणे तो गोळा करीत ठेवतो. उदार व खर्च करणारे लोक त्याहून जास्त बरे. सुखासाठी किंवा दानासाठी संपत्तीचा व्यय केला नाही तर धनवानावर दुर्दैव ओढवते, असे ज्ञानी लोक सांगतात. धन हे जीवनाचे सर्वस्व आहे हे खरे, पण साठवलेल्या खजिन्याचा कृपणाला काय उपयोग? सांगतातच की जे घडून गेले, होऊन गेले त्याबद्दल शोक करू नये. जे ज्ञानी असतात त्यांची दृष्टी वर्तमान काळाकडे असते. शिवाय जे पडायचे असते ते होतच असते. जे शिल्लक राहायचे असते ते शिल्लक राहावे म्हणून आपल्याला बोटही उचलावे लागत नाही. आणि जे जाणारे असते ते मुठीत पकडून ठेवले तरी आपल्या स्वाधीन राहत नाही. सांगतातच की मनुष्य मात्राचे भवितव्य दैवी योजनेने ठरलेले असते. जे होणार आहे ते होतेच व जे जायचे असेल ते जाते. म्हणून नारळात पाणी साचते आणि काठावरचे कवट हत्तीच्या तोंडी आपोआप पडते. पुरंदराचा हा युक्तिवाद ऐकून धनदाला उत्तर सुचेना. पुढे कालांतराने पुरंदराने सर्व धन दानधर्मात व चैन करण्यात खर्च करून टाकले. त्याच्या हाती धन होते तोवर त्याच्या भोवती नातेवाईकांची व मित्रांची गर्दी होती. पण आता ते सर्वजण त्याला सोडून गेले, त्याला टाळू लागले व त्याचा उपहास करू लागले. यामुळे पुरंदराला आपल्या आयुष्याचा वीट आला. तो विचार करू लागला, माझ्या हाती धन होते तोवर मला मित्र होते व सर्वत्र माझी स्तुती होत होती. आता मी दरिद्री झालो आणि कोणाच्या गणण्यात राहिलो नाही. मला कोणी मोजीत नाही. ज्याच्या हाती संपत्ती असते तोच कुलीन आणि तोच पंडित. ज्याच्या हाती धन आहे तोच गुणी आणि गुणज्ञ. सर्व प्रकारचे गुण कांचनाच्या म्हणजे सोन्याच्या आश्रयाला असतात. दरिद्री माणसाच्या अंगी सद्गुण व सुदैव हे संभवतच नाहीत. दुर्गुण आणि दुर्दैव मात्र सदा सर्वदा त्याच्या वाटेला येतात. म्हणतातच की अरण्य जाळणाऱ्या अग्नीला वारा मदत करतो, पण गरीब बिचाऱ्या दिव्याला मात्र तो विझवतो. दुर्बलांना आणि दरिद्री लोकांना कोणीही मित्र नसतो. समाधीत पुरलेल्या एका पुरुषाला उद्देशून त्याचा मित्र म्हणाला, मित्रा, उठ, मी दारिद्र्याच्या भाराने थकून गेलो आहे. तू जिवंत हो आणि हे माझे ओझे क्षणभर शिरावर घे. तोपर्यंत मी तुझी जागा घेईन. मशानात पुरलेल्या शवाने हे शब्द ऐकले तरी सुद्धा
ते काही न बोलताच निश्चित पडून राहिले, कारण दारिद्र्यात सर्व जीवन कंठण्यापेक्षा मृत्यू बरा हे त्याला माहीत होते. म्हणतातच की, हे दारिद्र्या तुला नमस्कार. तुझ्या प्रसादामुळे मला योगसिद्धी प्राप्त झाली आहे. मला सर्व जग दिसते, परंतु जगाला मात्र मी दिसत नाही. याप्रमाणे विचार करून पुरंदराने दुसऱ्या देशात जायचे ठरवले. फिरता फिरता तो हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका नगरात आला. नगराच्या सीमेजवळ राहत असलेल्या एका ब्राह्मण स्त्रीच्या घरी त्यांनी मुक्काम केला. रात्री तो अंगणात झोपला. मध्यरात्री तो एकाएकी दचकून जागा झाला, कारण नगराशेजारच्या वनातून कोण्या एका स्त्रीच्या किंकाळ्या त्याला ऐकू आल्या. नीट जागृती आल्यावर तो लक्ष देऊन ऐकू लागला. ती स्त्री आर्त स्वरात ओरडत होती. ती म्हणत होती, ए महाजनांनो, धावा धावा, मला मदत करा, माझे रक्षण करा, हा राक्षस मला मारत आहे. थोड्या वेळ गेल्यावर सर्व किंकाळ्या थांबल्या आणि कणणे कानी ऐकू येऊ लागले. थोड्या वेळाने तेही थांबले. त्यानंतर पुरंदराला निद्रा लागली नाही. सकाळ होताच त्याने आजूबाजूला हा काय प्रकार आहे याची चौकशी केली. जे जे भेटले त्यांनी पुरंदराला सांगितले. या नगरा शेजारच्या वेणू वनातून असे शब्द व आवाज रोज रात्री ऐकू येतात, पण खरोखर काय प्रकार आहे हे कोणी प्रत्यक्ष पाहिलेले नाही, कारण रात्री त्या बाजूला जाण्याचे कोणाचेच धैर्य नाही. पुढे अनेक देशात प्रवास करून पुरंदर स्वदेशात परतला आणि तेथील रिवाजाप्रमाणे राजाच्या भेटीला गेला. राजाने विचारले, पुरंदरा, या तुझ्या प्रवासात तू काही अपूर्व असे पाहिलेस काय? तेव्हा पुरंदराने राजाला वेणू वनात घडलेला वृत्तांत सांगितला. ही आश्चर्यकारक गोष्ट ऐकताच राजा त्या नगरीकडे गेला. पुरंदराला त्याने बरोबर घेतले. त्या रात्री दोघांनी पूर्वीच्या जागी मुक्काम केला. नित्याप्रमाणे मध्यरात्री ओरडाआरड ऐकू येऊ लागली. लागलीच तलवार उपसून राजा वेणूवनाकडे धावला. त्यावेळी तेथील प्रकार त्याच्या दृष्टीस पडला. एक स्त्री जमिनीवर गडाबडा लोळत होती आणि ओरडत होती आणि मदतीची याचना करीत होती, आणि एक महाभयंकर राक्षस तिला मारित होता. हे करुण दृश्य पाहून राजाला संताप आला. त्याने राक्षसाला विचारले, हे पाप्या, या अनाथ स्त्रीला तू का बरे मारत आहेस? त्यावर तो राक्षस कठोर स्वरात म्हणाला, ह्याची चौकशी करायचे तुला काय कारण? तू यात पडू नकोस. आलेल्या वाटेने निघून जा, नाही तर माझ्या हातून उगाच मरशील. हे ऐकताच राजा तलवार उगारून त्याच्या अंगावर धावला. त्या दोघांचे जोरात युद्ध झाले. त्यात राक्षस ठार झाला. राक्षस मेला आणि राजा विजयी झाला. हे पाहून या स्त्रीने राजाचे पाय धरले व ती म्हणाली, महाराज, या दुःखातून मला आपण मुक्त केले. याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. महाराज, तुमच्या प्रसादामुळेच माझा शाप नष्ट झाला आहे. राजाने विचारले, बाई, तुम्ही कोण आणि तुमची ही अवस्था कशामुळे झाली आहे? कोणी बरे शाप दिला? यावर ती स्त्री आपला वृत्तांत राजाला सांगू लागली. या नगरात धर्म शर्मा नावाचा एक खूप श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तोच माझा पती. माझे नाव कांतीमती. तो माझ्यावर फार प्रेम करीत असे. तो दिसायला जणू बृहस्पती व विद्वान होता, पण मला तो आवडत नव्हता. मला माझ्या रूपाचा, यौवनाचा फार गर्व होता. त्याने विनंती केली तरी त्याला नकार देऊन व झिडकारून मी अन्यत्र जात असे. हळूहळू व्यभिचारिणी म्हणून माझी दुष्कीर्ती पसरली. माझ्या नातेवाईकांनी वेळोवेळी माझे वाईट वर्तन त्याच्या नजरेस आणले व त्याने माझी कान उघडणी केली, तरी मी माझा आयुष्यक्रम सोडला नाही. याप्रमाणे मी माझ्या पतीला जन्मभर छळले. काम संपत्ता अवस्थेत सारा जन्म काढल्यावर मरणाच्या वेळी त्याने मला शाप दिला. तो म्हणाला, हे व्यभिचारिणी, तू पापी आहेस. तू केवळ स्त्री आहेस म्हणून मी तुला ठार केले नाही. तू जन्मभर मला छळलेस. माझ्या मृत्यूनंतर मी राक्षस रूप धारण करीन आणि तुला तुझ्या मृत्यूपर्यंत तसाच त्रास देईन. तुझ्या मर्जी विरुद्ध तुझा उपभोग घेईन आणि रोज रात्री तुला मारहाण करीन. हाच माझा शाप. पतीचे हे भयंकर बोलणे व शाप ऐकून मी घाबरून गेले. मी पतीची प्रार्थना केली, हे पतिदेवा, माझा अपराध झाला आहे हे मला मान्य आहे, पण दिलेल्या शापाला कृपा करून काहीतरी मर्यादा घाला. यावर तो म्हणाला, एखादा महापरोपकारी व धैर्य संपन्न श्रेष्ठ पुरुष त्या राक्षसाचा वध करील, त्यावेळी तुझी शापातून मुक्तता होईल. त्याप्रमाणे तेव्हापासून आजपर्यंत मी या यातना भोगीत आले आहे. आज तुमच्या कृपेमुळेच मी शापमुक्त झाले आहे. आता माझेही आयुष्य संपत आले आहे. तुमच्या उपकारातून मी मुक्त व्हावे म्हणून जिवंत आहे तोवर सांगते. या राक्षसाने या वनामध्ये सुवर्णाने भरलेले 9 घट पुरून ठेवले आहेत. ती संपत्ती तुम्ही घ्या.
तिचा स्वीकार करा आणि योग्य प्रकारे खर्च करा. यावर राजा म्हणाला, उपकाराची फेड म्हणून स्त्रीकडून दान घेणे हे धर्माला व नीतीला मान्य नाही. यावर कांतीमती म्हणाली, मग तुम्हाला वाटेल त्याला ते द्रव्य दान देऊन टाका. इतके बोलून आणि राजाला त्या खजिनाचे स्थान दाखवून त्या स्त्रीने प्राण सोडला. दुसऱ्या दिवशी राजाने पुरंदराच्या मदतीने ते जमिनीत पुरलेले द्रव्य बाहेर काढले आणि दरिद्री झालेल्या पुरंदराला ते बक्षीस दिले. त्यानंतर राजा आपल्या राजधानीला परत गेला. ही सर्व कथा सांगून शृंगारकलिका म्हणाली, हे भोजराजा, अशा प्रकारचे शौर्य व औदार्य तुझ्या ठाई असेल तरच तू सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून राजा खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.